समजल्या तरी ठीक आहे, पण महाराज सांगत असते एखाद्या कार्यक्रमातून एखादी गोष्ट जरी ऐकायला मिळाली तर ती भरपूर झाली ना. आणि म्हणून हा सगळा अट्टाशी महाराज माऊलीच्या नावानं नुसतं नाव जरी घेतलं तरी स्वतःचं शरीर स्वतःचं सगळं पवित्र होतं. आणि म्हणून माऊलीचं आज जर तुम्ही पाहाल आळंदी अख्खी रडत असेल महाराज. आज हा फार विजय. अहो आपण एवढं खोलवर कोणी पाहतच नाही. ज्ञानेश्वरांचं जीवनचरित्र अतिशय खोल आहे महाराज. हो म्हणजे एका तासात 2 तासात की असं सांगून होत नाही. आम्ही ज्यावेळेस आता गेली यंदाचं 11वं वर्ष आहे वारी आम्ही घेऊन जातो. 11 वर्षामध्ये दुसरं काहीच नाही चालत, फक्त माऊलीचं जीवनचरित्र. अशा काही गोष्टी आहेत. दादा इथं साक्षी येतं, लोकांच्या श्लोक सुद्धा पाठ झाले. मी जेवढं सांगितलं ना ते पाठ झालं. अहो तेच ना हमेशा तेच. आणि तेच सांगण्यापाठी मग आता कसं असतं, जर समजा आपण तेच सांगत गेलो तर लोक काय म्हणतात त्यांना येत नसेल. पण ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये भगवंतांनी ज्यावेळेस अर्जुनाला गीता सांगितली त्यावेळेस भूयव महाभाव शृणु मे परमवचा, बरोबर आहे महाराज. हा श्लोक जो आहे भूयव महाभाव शृणु मे परमवचा, हा श्लोक स्पेशल अर्जुनासाठी दिला. असं याच्यासाठी दिला किंवा भगवान अर्जुनाला गीता सांगतात आणि ती गीता काही गोष्टी परत सांगतात. मग परत कोण सांगतो कोणाला, एक तर त्याला येत नसली पाहिजे होती किंवा जो परत सांगतो त्याच्या ध्यानात नसले राहायला पाहिजे. म्हणजे जो सांगतो त्याच्या ध्यानात नव्हती का भगवान श्रीकृष्ण सांगणारे होते आणि अर्जुन ऐकणारा होता. मग अर्जुनाला गीता समजत नव्हती का, समजत होती. परत सांगितल्याने काय होतं ती गोष्ट ध्यानात राहते. म्हणून आपण हमेशा पुंडलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम का म्हणतो. हा श्लोक कशासाठी म्हणतो, पुंडलिकाचं नाव जर काढलं तर आई पुंडलिकाने काय केलं, पुंडलिकामुळं भगवान कुठे आले, पंढरपूरला आले. पुंडलिकाचं नाव काढलं का आले, पुंडलिकाचं नाव घेतलं पंढरपूरला भगवान आले. पण पुंडलिकाने असं काय केलं का पुंडलिकाचं नाव घेतलं का आई वडिलाची सेवा ठेवते. आणि म्हणून आपण तो श्लोक हमेशा म्हणतो. म्हणून सांगायचं असतं का ह्या गोष्टी परत सतत संपर्काने घडल्या पाहिजेत. आता अजून एक आपलं स्वतःचं उदाहरण सांगायला जर आपण जर दरवाजावरून लावून निघालो, कुलूप लावलं का त्या कुलूपाला 4-5 बाऱ्या झटके देतो. का महत्वाचं आहे का, उघडं जर राहिलं तर, चोरी जर झाली तर. म्हणून संपर्क आणि सतत या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून हा अट्टा असेल माझा याच्यात स्वार्थ एवढाच आहे का माझाही अभ्यास होतोय, आपणही त्या भगवंताशी जोडले जातो आणि आपल्याबरोबर दुसरा जोडला गेला पाहिजे. हाच एक अट्टा असेल महाराज. मी आयुष्यामध्ये हेच केलं. ज्यावेळेस आपल्याला हे समजलंय ना, हे जे समजलंय ना तेव्हापासून हाच एक अट्टास घेतला का आपण करायचं आणि आपल्या बरोबर दुसरे आले पाहिजे. दादा साक्षी 11 वर्ष झाले आम्ही पायीवारी नेतो. कुठेही 1 पैशाचा मी म्हणजे पैसे घेतलेत आणि ते माझ्याकडे ठेवलेत आणि ते वापरलेत असं कधी ऐका. ज्या दिवशी कार्यक्रम संपला त्या दिवशी पैसे संपले, परत उद्या त्याची गरज नाही. आणि जर तुम्हाला कार्यक्रमच करायचा असेल तर पैशाची हे ठेवायचे. आपणच सांगायचं का हे करायचं नाही, पैशासाठी नाही करायचं आणि देवाच्यासाठी म्हणजे देवाचं धन जपून ठेवायचं. हा कोणता प्रकार आहे, मला हा मान्य नाही आपण. आणि म्हणून मला सांगायचं काय मी पैशासाठी करत नाही. आपल्याला काय मिळतं ते देव देतोच मला. आणि म्हणून माझं आहे की बा हे कार्यक्रम आपल्या परिसरात झाले पाहिजे. ज्ञानेश्वराचं चरित्र 1 दिवसाचं 1 तासाचं नाही तर ते चरित्र गेली 7 दिवसाचं 7 दिवस त्या चरित्राला लागतं. तेव्हा कुठं समजा महाराजांनी आपलं तरी सुद्धा वरवर आणि चांगल्या प्रकारे चरित्र सांगतं. मी माऊलीची घटना सांगून त्यांनी पण सांगितली, पण तरी पण ज्यावेळेस माऊलींचं देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरलं देहांत प्रायश्चित्त पैठणकरांनी तो न्याय दिला. देहांत प्रायश्चित्तासाठी ज्यावेळेस घेऊन थोडंसं घ्या तुमचं बळच दाबून राहिले एक 5-10 मिनिट 5 मिनिट. तर ज्यावेळेस देहांताचं प्रायश्चित्त ठरलं द्यायचं महाराज. आता सांगत असताना प्रत्येक गोष्ट याला कारण विठ्ठल पण ते अतिशय हुशार होते, माझे बुद्धिमान होते.
सर्व शास्त्राचा अभ्यास त्यांनी केलेला होता. म्हणून त्याचे आपण उगाच नाही तुकाराम महाराजांनी शब्द हे काढला की बा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. आई वडील सात्विक असल्याशिवाय मुलं सात्विक होत नाही, हा सिद्धांत आहे ना. म्हणून विठ्ठल पंत हे सात्विक होते आणि त्या सात्विकाच्या पोटी ही 4 देवाचे अवतार जन्मला आले. तर ज्यावेळेस आपला याचा त्यांना देहांत प्रायचित्त द्यायचं ठरलं, देहांत प्रायचित्त देण्यासाठी सात्विक असल्याचं सांगत होतो मी की देहांत प्रायचित्त, आपण देहांत प्रायचित्त म्हणजे आताच्या याच्यामध्ये शेतकऱ्यांनी फाशी घेणं. देहांत प्रायचित्त म्हणजे काय, आताच्या वेळेस कर्जबाजारी शेतकऱ्यानं फाशी घेणं म्हणजे आत्महत्या. आता मरायचंय महाराज. आपले आई वडील कोणी घरातलं माणूस मेल्याच्या नंतर आपल्याला एवढं दुःख होतं, पण हे आता मरायचंय. मी तुम्हाला सांगून मरणार आहे, घरच्यांना सांगून मरणार आहे. आत्ता ज्यावेळेस देहांत प्रायचित्त त्यांना द्यायचं ठरलं त्यावेळेस मरणार आहे म्हणून ना. त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांचं त्या मुलांना किती दुःख झालेलं असेल याचा आपण विचार केला. एवढं दुःख तर आपल्या नाही तरी आपण परम देवाकडे येत नाही. एवढं त्यांच्याकडे दुःख होतं तरी भगवंताचं नामस्मरण सतत चालू होतं. मला सांगायचं काय की बा एवढं दुःख असताना सुद्धा त्यांनी देवाला सोडलं नाही, देवाची पाय सोडली नाही. आपल्याला सगळ्या एवढ्या अनुकूल गोष्टी असताना आपल्याला परमार्थ का सुचत नाही. एवढी सगळी महाराज मंडळी, भाऊ सारखा अतिशय चांगला महाराज, चांगलं ज्ञान सांगणारा व्यक्ती निघून गेले, पण त्यांचा सुद्धा आदर्श कोणी आहे आपण घेत नाही. हे फार मोठं दुर्भाग्य मला. संतांचं जीवन चरित्र कशासाठी, हा जो आम्ही 8 तास केला, हा जो कार्यक्रम इथं केला का पण ज्ञानेश्वर माऊली आपण फक्त म्हणतो माऊली माऊली माऊली, माऊलीची आळंदी, माऊलीचं हे, पण माऊलीचं जीवन चरित्र काय आहे, माऊलीच्या जीवन चरित्रामुळे आपल्याला काय स्पर्श लागणार आहे ह्या गोष्टी कोणी बघितल्यात का नाही. म्हणून हा आमचा 8 तास होता आणि तो कार्यक्रम आज माऊलीचे सांगायला गेलं तर भरपूर आहे महाराज. ज्यावेळेस प्रायचित्त ठरलं जाणार ते त्यावेळेस त्या माता पित्यांनी त्या लेकरांना त्या दिवशी गोड जेवण घातलं होतं. कोणत्या दिवशी, ज्या वेळेस आता समाज ते जाणार आहेत प्रायचित्त घेण्यासाठी, मरायसाठी जाणार आहेत, त्यावेळेस त्या आईनं दिवसभर त्या मुलांना दिवसभर चांगला स्वयंपाक केला, चांगलं जीव घातलं आणि जीव घातल्याच्या नंतर मग ते रात्री निघून गेले. बरं ते गेले म्हणजे इंद्रायणी जवळ जाऊन नाही त्यांनी देह ठेवला, ते प्रयाग क्षेत्री गेले. त्याचं कारण आहे, प्रयाग क्षेत्री जाण्याचं कारण असं आहे, प्रयागामध्ये आजही आपण हस्ती वगैरे जर घेऊन गेलो तर प्रयाग क्षेत्री जातो. त्याचं कारण असं आहे, त्या प्रयाग क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी हस्ती त्याच म्हणजे हे होतात नाहीशे होतात तसं. आणि आत्महत्या केल्याचं पातक लागत नाही. इतर ठिकाणी इतर पाण्यामध्ये आत्महत्या केल्याचं पातक लागतं. गयामध्ये आपण जर समजा तिथे गेलो आणि तिथं जर प्रयाग केलं आणि तिथं आपलं आत्मसमर्पण जरी केलं पाण्यामध्ये तर त्याचं पातक लागत नाही. आत्महत्या करणे एवढं सोपं नाही, आत्महत्याचं पातक लागतं. आणि म्हणून ते तिथं गेले आणि प्रयाग क्षेत्री जाऊन त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं. मग आता इथं त्या दिवशी त्यांनी गोड खाल्लं. गोड कोणत्या दिवशी खाल्लं होतं माऊलीने, वयवर्ष 7-8 वर्षाचं, त्या दिवशी त्यांनी गोड खाल्लं. त्याच्यानंतर आईवडिलांनी प्रायचित्त घेतलं. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये चांगला खाण्याचा योग आला नाही. मग एक दिवस असत माऊली म्हटले, अरे आई बाप गेल्याच्या नंतर आम्हाला काहीच असं गोड खायला भेटलं नाही, आज आपण गोड खाऊ मांडे. आणि ते मांडे करण्यासाठी महाराजांनी सांगितलं मग त्या विसोबा खेचरानं काय केलं, ते पीठ मळून हे करून टाकलं, माती मोल करून टाकलं आणि त्याच येणे मांडे भाजायला खापर फोडलं. त्या म्हणजे खापर मिळालं नाही त्या काळामध्ये, खापर मिळालं नाही. आणि म्हणून आज तागायत त्या गावामध्ये कुंभार नाही. कुंभार जर त्या आळंदीमध्ये त्या कुंभार जर राहिला त्याला संतती म्हणजे पुढचं त्याचं हे होत नाही. आता विषय मोठा आहे, वंश वाढत नाही. म्हणून आजही माऊलीचा जर सोहळा शेवटच्या दिवशी गाडग लावित नाहीत. आपण जसं हे करतो ना दहीहंडी करतो तसं दहीहंडी माऊलीच्याला नाही म्हणजे असं. आणि मग माऊलींना
त्या माऊलींनी पाठीवर मांडे भाजले आणि ते खाल्ले. म्हणजे मला सांगायचं काय का त्यांना खायला सुद्धा मिळालं नाही एवढी माऊलीची ते संत. आणि त्या संताचा आपण आज सगळ्यांना परिचित व्हावं, सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून याच्यासाठी हा तास होता. आणि म्हणून महाराज मी जसं तुमच्या समोर मांडली व कल्पना, पण ती मला असं वाटतंय ती सक्सेसफुल झाली असं काही म्हणायला हरकत नाही. चांगली चांगली मंडळी किंवा जे न येणारी काही समजा मंडळी इथं आली, असंच इथं सतत कार्यक्रम होत राहतील. मला एवढंच म्हणायचं आहे की बा संतांच्या संगती, बस संतांचे म्हणजे भाऊच्या संगतीमध्ये हा भाऊचा दरबार असं म्हणून चला आणि येत चला. आता तुम्ही म्हणता दाट कार्यक्रम मग असेच म्हणजे ते दाट ते आता दाट येते त्याला काय करत. आता पौर्णिमेला दत्त जयंती, आता दत्त जयंती म्हणले दत्त जयंती साजरी तर करावं लागेल की नाही. आता जरी प्रवचन महाराज येतील, प्रवचन दत्त जयंतीचं मी करेल, महाप्रसादाचं नियोजनही झालेलं आहे. आता लोक आधीच सांगत त्या म्हणजे महाप्रसाद त्या दिवशीचा कोणते म्हणून देते आपले याचे निवडून घ्यायचे. त्यांनी सांगितलं की मी तो महाप्रसाद घेऊन येईन. म्हणजे आता तेही सांगून टाकतो की बा पुढच्या पौर्णिमेला म्हणजे आता येणाऱ्या 15 दिवसाच्या पौर्णिमेला या ठिकाणी गुरुदत्ताचं जन्मदिवस आहे. त्या दिवशी सगळ्या म्हणजे प्रवचन होईल दत्ताचं जयंतीचं आणि महाप्रसाद मिळेल. किती वाजता होईल टाइम सांगा. संध्याकाळी 6 वाजता असतो कार्यक्रम. दत्त जयंती दत्ताचा जन्म 6 वाजता होता. तेवढं माहिती असं ना राव. दिवसभर कार्यक्रम चालू. नाही संध्याकाळी 6 वाजता, 5 वाजता प्रवचन होईल, 6 वाजता दत्त जन्मी होईल, 7 वाजता जेवायचं होईल, घरी जावा. वाघाच्या आधी तुम्हाला घरी पाठवलं जाईल. झालं. हा आता अजून एक दुसरा कार्यक्रम असा आहे, पण जेव्हा विवाहायचं नाही. उद्या येणारी आमुषा, दिवाळीच्या नंतर जी आमुषा येते तिला दीपाची आमुषा म्हणतात. बरोबर आहे महाराज. दिवाळीच्या नंतर जी आमुषा येते तिला दीपाची आमुषा म्हणतात. आणि त्या दीपाच्या आमुषेला प्रत्येकानं देवळात जाऊन दिवे लावायचे असतात. कुठे जाऊन लावायचे? देवळात जाऊन. उद्या या इथं आपण 101 दिव्याचं नियोजन केलेलं आहे इथं. पण जेवायला नाही परत तुम्ही म्हणता जेवायचं ते फक्त. तर ज्याला कोणी आता तुमचे दिवे घरचे असतील ना, आपले जुने दिवाळीचे दिवे, ते दिवे आणायचे. इथं तेलाची व्यवस्था केली जाईल. आपण इथं 101 दिवे, जास्त आली तर चालेल, 101 दिवे. परत हनुमान मंदिरात पण तिथंही काही तिथं काही माणसं जमायची, ती झाली तिथं 101 दिवे. आपण उद्या आमुष्याला म्हणजे दीपाची आमुषा आहे उद्या, तर त्या दीपाच्या आमुष्याला प्रत्येकाने दिवे आणायचे आणि ते देवा तिथं लावायचे. आणि काय असेल ते आपलं भजन वगैरे काय करायचं आणि घरी जाऊन जेवायचं. हा एक कार्यक्रम उद्या आहे. आता हे बघा माऊलीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी झाला. महाराज फोटो काढलेत का? उद्या पेपरला येणार आहे. म्हणजे हे बघा कोणती गोष्ट खेळीमेळी असेल काय पेपरला आलं म्हणजे काय आपण लय फार मोठी असं झालो असं नाही. पण निदान मंदिर पेपरला येतंय नाव, ही एक चांगली गोष्ट आहे. तर या ठिकाणी आता सगळ्यांना उशीर झाला आहे तरी सुद्धा या ठिकाणी प्रसाद वाटायचा का जेवायच्या वेळेसच वाटायचा. कारण आपण दहीहंडी करत नाही. आता काय होईल, फुलं येतं, फुलं वाटावर कोणतरी. आणि माऊलीचा फोटो आहे त्याच्यावर सगळेजण फुलं वापुंडलिकावर होईल. माऊलीचा समाधी सोहळा संपला.